आणि पुण्यामधून एक महत्त्वाची बातमी आहे। तरुणांच्या हक्कासाठी आवाज उठवण्याचा दावा करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टी आणि आम आदमी पार्टीच्या आंदोलनामध्ये गुंडगिरी दिसून आली आहे। पुण्यामध्ये आम आदमी पक्षाच्या आंदोलकांकडून दुचाकींची तोडफोड करण्यात आली आहे। एनडीटीव्हीच्या प्रतिनिधींच्या गाडीची देखील आंदोलकांनी तोडफोड केली आहे। पुण्यामध्ये आम आदमी पक्ष आणि कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन आज सुरू होतं आणि त्यावेळी पत्रकारांच्या गाड्या त्याचबरोबर इतर ज्या दुचाकी या परिसरामध्ये उभ्या होत्या त्या देखील आंदोलकांनी फोडलेल्या आहेत। हे दृश्य आपण पाहतोय। एनडीटीव्ही मराठीच्या प्रतिनिधीची गाडी देखील आंदोलकांनी फोडली आहे। एक प्रकारे कॉकरोच जनता पार्टी आणि आम आदमी पक्षानं हे आंदोलन उभारलेलं होतं, मात्र या आंदोलनामध्ये गुंडगिरी पाहायला मिळाली। यशपाल सोनकांबळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। यशपाल, शांततेत आंदोलन होणं अपेक्षित होतं, मात्र चित्र काही वेगळंच दिसतंय। खरंच सागर, या ठिकाणी हा खरं तर विनापरवाना मोर्चा काढण्यात आला होता। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फक्त स्वाक्षरी मोहिमेसाठी परवानगी देण्यात आली होती, परंतु त्या ठिकाणी आम आदमी पार्टी असेल किंवा कॉकरोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घालायला सुरुवात केली आणि मीडिया प्रतिनिधी ज्यावेळेस आले त्यावेळेस गोदी मीडिया म्हणून घोषणा देत त्या ठिकाणी माझ्याच दुचाकीची तोडफोड त्या ठिकाणी करण्यात आली आणि पोलिसांनी तातडीने आंदोलकांना पिंजऱ्यात टाकून त्या ठिकाणी स्थलांतरित केलेलं आहे। एकूणच जंगली महाराज चौकामध्ये प्रचंड गर्दी असते। राणी लक्ष्मीबाई पुतळ्याजवळ त्या ठिकाणी विनापरवाना आंदोलन करण्यात आलं आणि या आंदोलनाला कुठेतरी हिंसक वळण लागलं होतं आणि पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी पावलं उचलत आंदोलकांना पोलीस स्टेशनला घेऊन गेलेले आहेत आणि पुढची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे। खरं तर लोकशाहीचा दावा करणाऱ्या आणि लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही आंदोलन करतो असा दावा करणाऱ्या आंदोलकांकडून हे अतिशय निंदनीय कृत्य घडलेलं आहे। सागर, नक्कीच यशपाल, धन्यवाद या माहितीसाठी।